क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अभोणा बिनविरोध निवडीत पुन्हा बाजी। राजू पवार यांची अभोणा सह सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी दुसऱ्यांदा निवड। कळवण तालुक्यातील अभोणा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमन पदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत राजू पुंडलिक पवार यांनी पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत बिनविरोध निवड मिळविली। अभोणा, दत्तनगर, भगुर्डी, कुंडाणे आणि वंजारी या 5 गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या महत्त्वाच्या सोसायटीत त्यांच्या निवडीला एकमुखी पाठिंबा मिळाल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली आहे। ही निवड दुसऱ्यांदा बिनविरोध झाल्याने राजू पवार यांच्या नेतृत्वावर संचालक मंडळाचा ठाम विश्वास असल्याचे स्पष्ट झाले। निवडणूक निर्णय अधिकारी सुजय पोटे, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांनी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडली। यावेळी सोसायटीचे सचिव दीपक ठोके व लिपिक समाधान पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावत कामकाज सुरळीत पार पाडले। व्हाईस चेअरमन पदासाठी राजू पवार यांच्या नावाचा प्रस्ताव संचालक राजाराम बळवंत ढुमसे यांनी सुचवला, तर दिलीप लहानू चव्हाण यांनी अनुमोदन देत पाठिंबा दर्शविला। या निवडीवेळी चेअरमन नाना चव्हाण यांच्यासह संचालक भगवान ढुमसे, मोतीराम वाघ, द्वारकाबाई महाले, सोमनाथ सोनवणे, बापू पवार आदी मान्यवर उपस्थित होते। दरम्यान राजू पवार यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून आमदार नितीन पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। राजू पवार यांच्या पुनर्निवडीमुळे सोसायटीच्या विकास कामांना नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। विशेषतः आदिवासी भागातील शेतकरी व सदस्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी ते पुढाकार घेतील असा विश्वास व्यक्त होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, अभोणा, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।